तनुज किचनवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पुलाव बनवणार आहे। पुलाव बनवण्यासाठी आपण सगळं साहित्य घेतलेलं आहे। झटपट पुलाव आपण बनवणार आहे। जे आपल्या घरी भाज्या असतात आपण त्याचा उपयोग करणार आहे। त्यासाठी आता आपण तेल घालूया। तूप पण यूज करू शकता तुम्हाला आवडत असेल तर। तेल तळ्या मी तेल टाकणार आहे। तेल थोडं गरम होऊन द्या। पुलाव बनवण्यासाठी आपण 20 मिनिटं बासमती तांदूळ घेतलेले, ते 20 मिनिटं आपण भिजत घालून ठेवलेलं आहे। त्याच्यातलं पाणी काढायला मी पाणी काढून घेतलेलं आहे व्यवस्थित। आता आपण बघा तेजपत्ता, मोठी इलायची, छोटी इलायची, आपण दालचिनी पण टाकलेले आहे। आता हिरवी मिरची आणि काजू एवढं पण टाकलेलं आहे। आता आपण हे चांगलं भाजून घेऊया व्यवस्थित। 3 कळ्या आपण तेल टाकलेलं आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। आपण कांदा यूज केला आहे। तुम्हाला आवडत असेल तर कांदा यूज करा, आता आम्ही एक अर्धा कांदा यूज केलेला आहे। आता आपण थोडं जिरं टाकलेलं आहे, थोडं टाकायचं जिरं। कांदा पण भाजलेला आहे। आता आपण लसूण अद्रकची पेस्ट टाकूया। आपण भाज्या ॲड करणार आहे। भाज्यामध्ये आपलं गाजर आहे, फ्लावर आहे, मटर आहे, बीन्स आहे। आपल्या घरी भाज्या असतात त्या यूज करायच्या। आता व्यवस्थित घालून घ्यायचे। मिरी पावडर टाकलेली आहे, मी अख्खी मिरी टाकलेली, मिरी पावडर टाकलेली आहे। गरम मसाला, चवीनुसार मीठ,
पाणी काढून आता व्यवस्थित आपण घेतलेलं आहे. तांदूळातले भिजलेले व्यवस्थित आता तेलामध्ये भाज्यांच्या मध्ये फ्राय करून घ्यायचे त्यांना. दोन छोटे फोडणी तांदूळ घेतलेला आहे. तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहे. 2-3 मिनिटं छान फ्राय झाले पाहिजे तेलामध्ये. साधी सिंपल पुलाव आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पनीर पण घालू शकता. किती छान दिसते बघा तांदळामध्ये गाजर वगैरे शिमटार. आता 1-2 मिनिटं आपण झाकून लावतो. आता आपले 2-3 मिनिटं झालेत. तांदूळ आपण भाज्यांच्या बरोबर फ्राय करायचे टाकलेले आहेत. आता बघा किती छान फ्राय झालेत आणि सुगंध पण छान येतोय. हे बघा आता आपण या छोट्याशा पतील्यानं आपण तांदूळ घेतलेले आहेत. 2 वाटी आपण हे 2 छोटा आपला पतील्याचे 2 वाट्या घेतलेल्या आहेत. आता आपण 3 वाट्या पाणी ठेवणार. कुकर जर असतं तर आपण 2च ठेवायचे, कारण कुकरमध्ये आपल्याला जास्त पाणी लागत नाही. कशी वाफ आपल्याला बाहेर पण जाते ना पातेल्यामध्ये, त्याच्यामुळे आपण 3 हे पाण्याचे टाकणार आहे. एक टाकला आपण आता. हा दुसरा. भाज्या पण छान दिसतात, गाजर वगैरे. थोडा कलर चांगला येण्यासाठी आपण एक अर्धा लिंबू पिळायचा वरून. लिंबाच्या बिया पडतात त्याच्यामुळे एक हात लावायचा. कारण कुकरमध्ये कशी हवा जात नाही बाहेर आणि पत्त्यामध्ये आपल्याला कशी थोडीफार तरी हवा बाहेर पडते, त्याच्यामुळे आपण 1 वाटी पाणी जास्त घातलंय. कुकरमध्ये असते तर तांदूळ 2 वाट्याचं 2 वाट्यात पाणी घालायचं. आता आपण शिजण्यासाठी यात आपला पुलाव झालेला आहे. बघा किती छान झालेला आहे, एकदम सुट्टा सुट्टा आहे. बघा किती छान झालेला आहे. बघा कलर पण बघा किती छान आलेला, व्हाईट एकदम